माढा आणि बारामतीच्या जागेसाठी भाजपनंतर आता रासपनही दावा सांगितला। आम्ही 5 जागांची मागणी केली आहे, त्यातल्या 2 जागांसाठी आम्ही आग्रही आहोत असंही जानकरांनी म्हटलंय। फडणवीस माझे भाऊ आहेत, ते माझी मागणी पूर्ण करतील असं ते म्हणाले। तर निवडणूक लढवावी लागणं हे शरद पवारांचं अपयश आहे असा टोलाही त्यांनी लगावलाय। तर 24 फेब्रुवारीला धनगर आरक्षणाबाबत गुड न्यूज मिळेल असंही जानकर म्हणाले। मी काय सांगितलंय, मला हिंद केसरीवरच लढायला मजा येते, महाराष्ट्र केसरीवर मी खेळत नाही कधी। त्यामुळे काय एनडीए जागा जिथं आरएसपीला सोडल तिथं महादेव जानकर किस्तार बनवून तयार असेल। शरद पवारांना निवडणूक उतरावं लागतं या वयामध्ये, याबद्दल आपण काय म्हणतो? म्हणजे हे थोडंसं त्याच्याबद्दल अपयशच म्हणावं लागेल ना साहेब। या वयात म्हणजे कार्यकर्त्यांचा विश्वास कार्यकर्ता आला पाहिजे निवडून, अशा भूमिकेत त्यांनी राहिलं पाहिजे होतं विशेष म्हणजे। तर स्वतः पवार साहेबांनी एकदा सांगितलं होतं की मी लढणार नाही, आणि आता स्वतः लढतात म्हणजे कुठंतरी डिव्हॅल्युएशन झाल्यागतच आहे। आपण बघतोय महादेव जानकर 5 जागांसाठी महादेव जानकर यांनी 5 जागांची मागणी केलेली आहे, मात्र 2 जागांच्यासाठी ते आग्रही आहे। त्यामधली पहिली आहे माढा आणि दुसरी आहे बारामती। या सगळ्याबरोबरच शरद पवार यांच्या विरोधामध्ये अनेक निवडणुका उभा टाकणारे महादेव जानकर यांचं आता सुद्धा हेच म्हणणं आहे की मला हिंद केसरी बरोबर लढायला आवडतं, मी महाराष्ट्र केसरी बरोबर कुस्ती खेळत नाही असं म्हणत त्यांनी पवार फॅमिली बरोबर पुन्हा एकदा 2 हात करण्याचा निवडणुकीमध्ये निर्णय घेतल्याचं दिसतंय। आणि कुठेतरी आता भाजप यांच्या त्या भूमिकेवर काय निर्णय घेते हे बघावं लागणार आहे, कारण गेल्या निवडणुकीमध्ये 2014ला महादेव जानकर हे बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर उभे राहिलेले होते। त्यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यांचा पराभव झालेला होता। मात्र यावेळेला सुद्धा ते माढा किंवा बारामतीमधूनच उभे राहण्यासाठी इच्छुक आहेत। लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीची चर्चा रुळावर आली असली तरी तिला अजून अंतिम स्वरूप मिळालेलं नाहीये। जागा वाटपांच्या वाटाघाटीत दोन्ही पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम असून प्रत्येक जागेवर वारंवार घासाघास होते, त्यामुळे दिवस आणि वेळही वाया जातो। लोकसभेच्या उमेदवारांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी युतीची चर्चा फारशी न ताणता लवकरात लवकर संपवावी, जेणेकरून प्रचार मोहिमांचा धडाका सुरू करण्यात येईल असा प्रयत्न सुरू आहे। यासाठी शिवसेनेनं भाजपला 2 दिवसांची मुदत दिल्याची माहिती सुद्धा मिळते आहे।